पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, साने गुरुजी कथामालेमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज रात्र 8वी क्षमेविषयी प्रार्थना। श्याम कथा सांगू लागला। श्याम म्हणाला, आमच्या घरी अशी एक पद्धत होती की दुपारच्या मुख्य जेवणाच्या वेळी श्लोक म्हणावा लागायचा। श्लोक नाही म्हटला तर वडिलांना राग यायचा। वडील आम्हा सर्वांना सुंदर सुंदर कविता श्लोक शिकवायचे। मोरपंत, वामन पंडित यांच्या सुंदर कविता व श्लोक ते आम्हाला सांगायचे। सकाळी पहाटे उठायचे आणि आम्हाला उठवायला यायचे। आमच्या अंथरुणात बसायचे आणि आमच्याकडून भोपाळ्या म्हणून घ्यायचे। कानी कुंडलांची प्रभा, सूर्यचंद्र जैसे नभा। हे चरण तर आजही माझ्या चांगले स्मरणात आहे। वडिलांनी आम्हाला अनेक संस्कृत श्लोक शिकवले, भोपाळ्या शिकवल्या, कविता शिकवल्या। त्यामुळे आम्हाला संस्कृतमधील 100पेक्षा जास्त शब्दांचे अर्थ चांगले समजले आहेत। आमचे वडील जणू काही शिक्षण शास्त्राप्रमाणे आम्हाला शिकवत असत। वडील सकाळी शिकवायचे आणि आई संध्याकाळी शिकवायची। आई आमच्याकडून शुभंकरोती म्हणून घ्यायची। त्यामुळे लग्न मुंज यांच्या पंक्ती बसल्या की आम्हाला श्लोक म्हणावे लागायचे। घराघरातून मुलांना श्लोकाविषयी उत्तेजन मिळायचे। त्यामुळे पाठांतर चांगले व्हायचे। बाहेर कुठं गेलो, कार्यक्रम असला तर वडील आम्हाला पंक्तीमध्ये मानेने खुणवायचे, डोळ्याने खुणवायचे आणि श्लोक म्हणावा लागायचा। मला सुंदर भरपूर श्लोक म्हणायला यायचे, पण मी लहानपणे लाजरा बुजरा भित्रा होतो। समाज आणि समाजाच्या टीकेला मी घाबरत असे। मी श्लोक म्हणायला लागलो आणि मला कुणी जर हसले किंवा माझ्यावर टीका केली तर मला खूप वाईट वाटे। पण श्लोक म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण घरी आल्यानंतर वडील रागे भरायचे। त्यामुळे श्लोक म्हणावाच लागायचा। त्या दिवशी गंगूअप्पा ओक यांच्याकडे समाराधना होती। वडील बाहेरगावी गेले होते। त्यांच्याकडचे आमंत्रण आम्हाला होतेच। आमचा आणि त्यांचा चांगलाच घरोबा होता। त्यामुळे माझ्यावर त्यांच्याकडे जाण्याचा नंबर आला। मग दुपारच्या स्नानाचं आमंत्रण आलं। थोड्याच वेळात मी त्यांच्याकडे जेवायला गेलो। रांगोळ्या काढल्या होत्या, केळीची सुंदर पाने सजवली होती, उदबत्त्यांचा घमघमाट सुटला होता। मी जेवायला बसलो। कोण कोण आले त्यांची चौकशी सुरू होती आणि जे येणार आहेत पण आले नाहीत त्यांना लहान मुलांना बोलवायला पाठवलं जात होतं। सर्व मंडळी आल्याची खात्री केली। सर्वांनी हर हर महादेवचा गजर केला आणि मंडळी जेवायला बसली। मी मुक्याने जेवत होतो। मुलांनी तर श्लोक म्हणायचा सपाटात सुरू केला। बायका पंक्तीमध्ये वाढण्याचं काम करत होत्या। तिचा एखादीचा मुलगा पंक्तीत बसला असेल तर ती म्हणू लागली, बंड्या श्लोक म्हणलास का? त्या काळी श्लोक म्हणणं म्हणजे सदाचरण आणि भूषण असायचं। मला सर्वजण म्हणू लागले, श्याम तुला तर किती सुंदर सुंदर श्लोक येतात, म्हण की श्याम। पण श्यामला काही धाडस झालं नाही। श्याम श्लोक म्हटला नाही। जेवणं झाली। एक मुलगा मधूनच उठला तर त्याच्यावर सर्वांनी तोंडसुख घेतलं। पंक्तीतून मधून उठणं म्हणजे पंक्तीचा अपमान करणं असं समजलं जात असे। सर्वांची जेवणं झाली। मंडळी पान सुपारी खायला जाऊ लागली। पण त्या काळी असा रिवाज होता, शिकणाऱ्या मुलांनी पान सुपारी खायची नाही। मी काय पान सुपारी खाल्ली नाही, माझ्या वडिलांना आवडत नसे। मी घरी आलो। आईने मला विचारले, काय रे श्याम, जेवणात काय काय होतं, भाज्या काय काय केल्या होत्या? आई म्हणाली। मी सारी हकीकत सांगितली। आईने विचारले, श्याम श्लोक म्हटलास का? आत्ता काय करायचे? खोटे तर बोलावे लागणार। मी आईला म्हटला हो मी श्लोक। कोणता म्हटला, आवडला का लोकांना? पुन्हा आई म्हणाली। मी माझ्या श्लोकाचं नाव सांगितलं। तो श्लोक माझ्या वडिलांना आवडत असे आणि मी सगळा श्लोक म्हणून दाखवू का असं आईला म्हटलं आणि मी श्लोक म्हणायला सुरुवात केली। तेवढ्यात शेजारची मंडळी सगळी लहान मुलं आली आणि म्हणाली, यशोदा काकू तुमच्या श्यामने श्लोक नाही म्हटला। त्याला सर्व मंडळी म्हणत होती, तू श्लोक म्हण, पण श्यामने श्लोक म्हटला नाही।
बन्याने म्हटला, गोविंदाने म्हटला, वासूने म्हटला. लोकांनी आम्हाला शाबासकी दिली, आमची स्तुती केली. श्याम, तू नाही म्हटला श्लोक, खोटं बोललास. वासू म्हणाला, श्याम, केव्हा रे म्हटला श्लोक. बंड्या म्हणाला, अरे तो मनातल्या मनात म्हटला असेल, आपल्याला तर ऐकू पण आला नाही. तवर बंड्या म्हणाला, अरे त्याचा श्लोक देवाने ऐकला असेल. मुलं माझी अशी चेष्टा करू लागली आणि निघून गेली. आई म्हणाली, श्याम, तू श्लोक म्हटला नाहीस ही एक चूक केली, पण तू खोटे बोललास ही फार मोठी चूक केलीस. जा, देवापुढे जा आणि देवाला म्हणाव, पुन्हा मला देवाच्या पाया पड आणि देवाला म्हण, पुन्हा मला खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस. क्षमा माग देवाची. श्याम एका जागी उभा राहिला होता, हललाच नाही. पुन्हा आई म्हणाली, श्याम, जा देवाच्या पाया पड. तरीही श्याम हलला नाही. आई म्हणाली, मी तुझ्याशी बोलणार नाही. तुझे वडील आले की मी त्यांना सांगेन, मग बसा बोलणी खात. रागावतील, मारतील, मी परत बघणार नाही. तरीही श्याम हलला नाही. श्यामला वाटले थोड्या वेळाने आईचा राग कमी होईल. आई वडिलांना काही सांगणार नाही याची खात्री श्यामला होती, म्हणून श्यामने ते दुर्लक्ष केले. वडील रात्रीच घरी आले होते. पहाटे उठले, आम्हाला उठवायला आले आणि भोपाया म्हणायला लागले. आमच्याकडनं भोपाया म्हणून घेतल्या, आम्हीही भोपाया म्हटल्या. आणि वडिलांनी विचारले, श्याम, काल कोणता श्लोक म्हटला. त्यावेळी आई ताक घुसळत होती. आई ताक घुसळता घुसळता थांबली आणि म्हणाली, अहो, ह्यानं काल श्लोक म्हटला नाही, खोटं बोलला माझ्याशी. मी त्याला म्हटलं, देवाच्या पाया पड, देवाला क्षमा माग, पुन्हा खोटं न बोलण्याची बुद्धी दे, पण हा हलला नाही. वडील म्हणाले, काय रे श्याम, उठ उठ तिथनं, त्या भिंतीजवळ जाऊन उभा राहा. मी उठलो आणि भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. मी थरथर थरथर कापत होतो. वडिलांच्या रागाचा पारा चढला होता. वडील म्हणत होते, खोटं बोलतोस, माजलायस काय, मार खायचा आहे का, म्हणून वडिलांनी हात उगारणार. एवढ्यात मी म्हटलं, मी पुन्हा खोटं बोलणार नाही. मी रडत रडत आईकडे गेलो. आईला म्हणालो, आईच्या पाया पडलो आणि आईला म्हणालो, माझी चूक झाली, आता मी पुन्हा खोटे बोलणार नाही. माझ्या डोळ्यातील कडत अश्रू आईच्या पायावर पडले. आईला खूप वाईट वाटले. मातीचा ढेकूळ विरघळल्याप्रमाणे माझी अवस्था झालेली पाहून आईला खूप वाईट वाटले, परंतु तिने स्वतःला सावरले. ती म्हणाली, श्याम, तू पुन्हा देवाजवळ जाऊन देवाला सांग की मला पुन्हा खोटे बोलण्याची बुद्धी देऊ नकोस, हे प्रार्थून देवाला सांग. मग मी देवाकडे गेलो, देवाच्या पाया पडलो. मी प्रार्थना केली, मला पुन्हा खोटं बोलण्याची बुद्धी देऊ नकोस. देवाजवळ लोटांगण घेतले आणि पुन्हा भिंतीजवळ जाऊन उभा राहिलो. वडिलांनी ते पाहिले आणि वडील मला म्हणाले, श्याम, इकडे ये. त्यांनी मला बोलावले, जवळ घेतले, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हणाले, शाळेची वेळ झाली, जा हो शाळेला. श्याम म्हणाला, आज शाळेला सुट्टी, आज रविवार आहे. बरं, तुला थोडं झोपायचं असेल तर झोपून घे किंवा माझ्याबरोबर शेतावर चल. मी हो म्हटले. येताना आपण पत्रावळींसाठी पाणी घेऊन या. आम्ही दोघे बापलेक शेतावर जायला निघालो. वडील हुशार होते. वडिलांनी पूर्ण वातावरण लगेच बदलले. रागाचे ढग निघून गेले आणि प्रेमाचा प्रकाश पसरला. वडिलांबरोबर मी आणि वडील दोघे मिळून शेताला निघालो. माझी आई प्रेमाची मूर्ती होती. कधी ती रागे भरे तर कधी प्रेमाने जवळ घे. ह्या आयद्याला, ह्या मठ्ठाला ती प्रेमाने आणि रागाने घडवण्याचं काम करत होती. तिच्या रागातच खरं प्रेम होतं, खरी माया होती. थंडी आणि ऊब या दोन्हींनी विकास होतो. दिवस आणि रात्रीमुळे वाढ होते. नुसताच प्रकाश असेल तर नाश होतो. तसंच माझी आईसुद्धा रागाने आणि प्रेमाने वेळ पडल्यास मार देत असे, चांगले झाल्यास शाबासकी देत असे. अशा पद्धतीने तिने आपला श्याम घडवण्याचा प्रयत्न केला. नेहमी तिने मला चांगलंच शिकवलं आणि देवाची क्षमा केल्याबद्दल वडील आणि आईंनासुद्धा चांगलं वाटलं.
या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला मिळालं ते मला कमेंट्समधून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.